आता त्या कॅनलसाठी एक पाणीसाठी अधिकारी आले. हा. काय निष्पन्न झालं? काय होतं? ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत नांदेड विभागातील जी काही कामं आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः लाईनिंगचे कामं असतील किंवा इतर कामं असतील, ही कामं बोगस झाल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे. मी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केलेली आहे आणि विविध पक्षांनी सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. हे कामं एवढे गंभीर आहेत की मागच्या 20-25 वर्षापासून ज्या कॅनॉलला नियमित पाणी येतं, जे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जातं, ते पाणी आज कामं होऊन सुद्धा शेतात जात नाही. आज शासनाने त्याच्यावर करोडो रुपये, हजारो कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे आणि असं असताना शेतकऱ्याच्या शेतामध्ये थेंबर सुद्धा पाणी जात नाहीये. ही गोष्ट गंभीर असून त्यामुळे त्या बाबतीत सर्व संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याच तक्रारीची दखल घेऊन आज संभाजीनगरहून जगताप मॅडम नावाच्या ज्या एसई आहेत, मुख्य मुख्य अधिकारी, त्या आल्या होत्या. त्यांनी आज दुधनवाडी झालं, अर्धापूरचा काही भाग झाला, या भागामध्ये आम्ही त्यांना प्रत्यक्ष साईट दाखवल्या. त्या ठिकाणी अक्षरशः त्यांना असं आढळलं की माती मिश्रित जे काही स्लॅब असतो किंवा जे काही कॉन्क्रीट असतं ते झालेलं आहे. हाताने फुटणारं कॉन्क्रीट दाखवलं, अक्षरशः म्हणजे एका लातेमध्ये फुटणारं कॉन्क्रीट, खाली प्रॉपर त्याची हे नसणं, क्युरिंग नसणं आणि खाली जो काही बेसला मुरुम टाकायच्या ऐवजी त्यांनी किंवा पॉलिथिन टाकायच्या ऐवजी सरळ सरळ काळी माती भरलेली आहे, असंही त्यांना आम्ही दाखवलं. असे हे फक्त उदाहरणार्थ दाखवलेले आहेत. असे अनेक प्रकार या नांदेड विभागामध्ये आढळले आहेत आणि ही सर्व कामं बोगस झालेली आहेत. आज आपण पाहायला गेलं तर नांदेड विभाग हा खरं पाहिलं तर गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांचा सिंडिकेट झालेला आहे. या ठिकाणी एक एक अधिकारी 5-5, 6-6 वर्षापासून मुक्काम ठोकून आहेत. इथं यांना मलिदा भेटतो, ह्या मलिदा खाण्यासाठी हे सर्व अधिकारी इथे जमत आहेत. आम्हाला आपल्या मार्फत शासनाला एकच सांगायचंय आणि या अधिकाऱ्यांना सुद्धा एकच सांगायचंय की या समितीचा अहवाल जोपर्यंत व्यवस्थित येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हा अहवाल जर चुकीचा आला तर औरंगाबादला आम्ही संभाजीनगरला मुख्य अभियंते जे आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही मुक्काम ठोको आंदोलन करायची तयारी आम्ही करून ठेवलेली आहे.